नमस्कार. आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी करणार आहोत. मुलांच्या टिफिनसाठी अशी भाजी केली की मुलं आवडीनं खातात, ज्यांना आवडत नाही ते आवडीनं खातात. ह्या पद्धतीने भाजी केली तर चवीला भन्नाट अशी होती. रेसिपीला सुरुवात करू. ही पावशेर शेवगे शेंग घेतलेले आहेत. त्या शिरा काढून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे तुकडे करायचे. त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त पाणी वापरायचं नाही आहे. थोडीशी हळद आणि थोडं मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून एकच शिट्टी काढून घ्यायची कुकरला मोठ्या गॅसवरती. जास्त काही त्याला शिजवायची गरज नाही आहे. एक कढाई ठेवली, कढाईमध्ये मोठे 2 चमचे तीळ टाकून घ्यायचं. तीळ बारीक गॅसवरती चांगलं भाजून घेणार येतं, कारण मोठ्या गॅसवरती पटकन असं करपत येतं, त्यामुळे करपून द्यायची नाही अजिबात. बारीक गॅसवरती चांगले खमंग असे खरपूस तीळ भाजून झाले हे काढून ठेवायचं थंड होण्यासाठी. त्याच पॅनमध्ये मोठे 3 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे बारीक गॅसवरती चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे हलकीशी भाजले की त्यामध्ये 2 चमचे खोबऱ्याचं किस टाकून घेणार आहे. तर तुमच्याकडे खोबऱ्याचं किस नसेल तुकडे टाकले तरी चालते. तर एक छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचं आणि जिरे टाकून बारीक गॅसवरतीच चांगलं परतून घेणार आहे. तर खोबरं चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत चांगलं खोबरं परतून झालं आहे. शेंगदाणे पण चांगलं झाले आहेत. आता काढून घेऊ. सगळं थंड करून घेणार आहे. तर थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा इंच आलं टाकून घ्यायचं आणि लसणाच्या पाकळ्या टाकणार. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि पाणी न वापरता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घ्यायचं. पाणी अजिबात वापरायचं नाही त्याला, कारण तिळ शेंगदाणे त्याला तेल सुटतं आहे, त्यामुळे पाणी वापरायची गरज लागत नाही. बारीक असा मसाला वाटून झालेला आहे. त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकलेलं आहे. 2 मिडियम साईजचे कांदे टाकलेले आहेत. कांद्याला चांगलं परतून घ्यायचं. कांदा चांगला परतत आहे परत बघा इकडे शेवगे चांगली शिजलेली आहे. अशी गाळा करायची नाही आहे. कांदा चांगला गुलाबी कलर आला आणि मग झालं परतून झालं की त्यामध्ये एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला, एक छोटा चमचा लाल तिखट, छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपण शेंग शिजताना पण मीठ टाकलेलं आहे. आणि कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून चांगलं 1 मिनिटासाठी परतून घेणार आहे. तर बारीक गॅसवरती परतायचं म्हणजे मसाला अजिबात जळत नाही. तर ते चांगलं 1 मिनिटासाठी परतून झालं की त्यामध्ये वाटण करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं. त्यामुळे सगळं जर वाटण नसेल वापरायचं तर त्यातलं अर्धं वाटण ठेवायचं. ते अजिबात खराब होत नाही. 1 महिन्यासाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तर हे वाटण टाकून चांगले 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं, कारण आपण सगळं भाजून घेतलेलं होतं. त्यामुळे जास्त काय परतायची गरज नाही. हे शेवगे शेंग शिजली ती टाकून घ्यायची. पाण्यासोबत टाकायची. ते त्यातलं पाणी अजिबात काढायचं नाही. ते शेवगे शेंग मिक्स करून घेणार आहे. कारण हे तर जास्त 2 ते 3 मिनिटासाठी त्याला परतून घेणार आहे. त्याला जास्त वेळ काय परतायची गरज नाही, कारण सगळं आपण शिजून घेतलेलं आहे शेवगे शेंग आणि मसाले पण भाजून घेतलेले होते. आणि शेवग्याच्या शेंगला जास्त असं गाळा शिजवायचं नाही आहे. एका शिट्टीमध्ये चांगलं शिजते. झटकीपट अशी शेवग्याची चमचमीत अशी भाजी तयार झाली मुलांच्या टिफिनसाठी, किंवा आपल्याला चपाती भाकरी भातासोबत भन्नाट अशी लागते. आणि ह्या पद्धतीने जर शेवगे शेंगाची भाजी केली अशी तर ज्यांना आवडत नाही ते आवडीनं खातात आणि झटकीपट अशी तयार होती 10 मिनिटामध्ये. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.